ग्रामीण भागातील सर्वसामान्य आणि गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधार असलेल्या जिल्हा परिषद शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ नयेत यासाठी जिल्हा परिषद शाळा बचाव अभियान राबवण्याचा निर्धार करण्यात आलाय। अभियानाच्या नियोजनासाठी जुन्या पंचायत समिती सभागृहात सर्वपक्षीय बैठक झाली। या बैठकीत तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थी संख्या, शिक्षकांची उपलब्धता, भौतिक सुविधांचा अभाव तसंच शाळा टिकवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। शाळा बंद झाल्यास गोरगरीब पालकांवर खासगी शिक्षणाचा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। विद्यार्थी संख्या वाढवणं, आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देणं, मूलभूत सुविधा निर्माण करणं आणि शासनाकडे विविध मागण्या मांडण्यासाठी व्यापक अभियान राबवण्याचं ठरलं। पालक, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, ग्राम शिक्षण समिती, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी युवक आणि नागरिकांनी अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आले। पक्षभेद विसरूया, गावाची शाळा वाचवूया या भूमिकेतून अभियान सर्वसमावेशक पद्धतीने राबवण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आलाय। मोहिमेतून आम्ही आज तालुक्याच्या वतीनं मंगरुळना तालुक्यातील आमचे सर्व सहकारी आणि जे शिक्षण प्रेमी आहे, मग तो कुठल्याही क्षेत्रातला असो, राजकारणातला असो, समाजकारणातला असो, आम्ही सगळे एकत्रित येऊन आज एक जिल्हा परिषदेच्या शाळा जे मोडकळीस आल्या आहे ते वाचवण्यासाठी आमचा एक प्रयत्न आहे। नक्कीच आज आम्ही संख्येने कमी असू, परंतु क्रांती करण्यासाठी एवढेच लोक पुरेसे असतात आणि या शिक्षण क्षेत्रात क्रांती करण्यासाठी आम्ही सगळे एकजुटीने एका वज्रमुठीने आम्ही काम करू। आणि नक्कीच जे हे जिल्हा परिषदेचं एक शाळेचं जे एक आज नियोजन कुठंतरी चुकत आहे किंवा शासनाला माहीत असूनही जाणून बुजून त्याच्यामध्ये जो हलगर्जीपणा सुरू आहे ते सुरळीत करण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने एक प्रयत्न करत राहू। आणि या कृती समितीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता या माध्यमातून आम्ही भविष्यात जे विद्यार्थी घडणार आहे त्यांच्या हितासाठी आम्ही धडपड करत राहू। या ठिकाणी सरपंच साठी ग्रामपंचायतच्या वतीनं नेमकं काय करता येईल? ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्या 15 युक्तातून शाळा दुरुस्ती करता येते। भौतिक सुविधा ग्रामपंचायतची इकडून देता येईल, पण शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी मायबापाचाच सगळ्यात मोठा सहकार्य असणं हे आवश्यक आहे। आता माझी गट ग्रामपंचायत आहे, माझी पारवा आणि बोरवा शाळांनी भौतिक सुविधा केल्या। माझ्या लखमापूरच्या शाळेची भौतिक सुविधा करण्याची राहिलेली आहे, ते आता या 8-15 दिवसात आम्ही भौतिक सुविधा आमचं काम चालू होऊन जाईल 15 युक्तातून। आणि प्रत्येक सरपंचानं आपल्या शाळेवर काम केलं तर फार चांगलं होईल, कारण शिक्षणच हे भविष्य, आपले मुलंच आपलं भविष्य आहे, आपल्या देशाचं भविष्य आहे। ह्या अनेक गावच्या अडचणी, अनेक गावामध्ये शिक्षक नसल्याच्या प्रतिक्रिया आपण मीडियाच्याच माध्यमातून प्रशासनाने दाखवल्या। प्रशासनानं जे जाग आली आणि अनेक ठिकाणी शिक्षक दिले, त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या सर्वांच्या उपस्थितीत, सर्वांच्या सहकार्याने, कुठे याच्यातनी राजकीय भूमिका न घेता पण राजकारणाच्याच माध्यमातून हा विषय सोडावा लागणार आहे। सर्वांच्या हितासाठी, सर्वांच्या हक्कासाठी शाळा वाचवा, शाळा का वाचवा असं एक अभियान आपण सुरू करतो आहे। म्हणून त्याच्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित होतो, सर्वांनी सहकार्य केलं। यापुढेही समिती अशीच काम करेल आणि त्या माध्यमातून प्रत्येक गावचा शाळा वाचवायचा प्रश्न सोडवला। शाळा वाचविण्यासाठी नेमकं शिक्षकांना काय करायला पाहिजे असं तुमचं या ठिकाणी? शिक्षकांनी दिलेली नैतिक जी जबाबदारी आहे, जे शासनाने दिलेली जबाबदारी, त्याचे कर्तव्य जर त्याने प्रामाणिकपणे पार जर पाळलं तर शिक्षणाचा दर्जा नक्की सुधारला जाईल आणि प्रत्येकाचा विश्वास शिक्षकावर